Welcome friends. In today's topic of a thermodynamics and heat, we discuss the concept of a heat and thermodynamics laws. In a thermodynamics laws, we know that the zeroth law, first law, second law and its applications. And also we discuss about the some laws in that ones. मी चार्ल्स लॉ असणार आहे, त्याच्यानंतर गे-लुसाक लॉ असणार आहे. And then we also know that the Boyle's law. Also we focus on this some concept. त्यांच्यावर सुद्धा काही conceptवर आपण focus करणार आहे. Also we take some system, isothermal system, isobaric system, isochoric systems, like that ones. We also focus adiabatic system, focus on that topic. Okay, now one by one we take that different points included in that thermodynamics chapter. Also we discuss about the some concept of a heat. Heat चे सुद्धा काही concept आपण discuss करायला घेणार आहेत. चलो एक एक part आपण cover करायला सुरुवात करू. Firstly we focus on a thermodynamics. We know that in thermodynamics there are three laws. Means generally here we discuss that three laws. One is a zeroth law, next one is a first law and next is and second law. म्हणजे असे तीन laws आपण इथे discuss करणार आहे. What is the zeroth law? Actually zeroth law आपल्याला system understand करण्यासाठी आहे, त्याच्यामध्ये यूज करण्यासाठी आहे. पण बाकीचे जे दोन्ही लॉज आहेत, फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ, देर आर ए लॉट ऑफ ॲप्लिकेशन्स ऑफ दॅट वन. त्यांचे खूप सारे ॲप्लिकेशन्स आपल्याला डिस्कस करता येऊ शकतात. चलो वी फोकस ऑन दॅट लॉज इन्क्लुडेड इन दॅट वन. त्याच्यामध्ये जे लॉज आलेले आहेत त्याच्यावर आपण फोकस करू. फर्स्ट कन्सेप्ट इज अँड झिरोथ लॉ. ओके, झिरोथ लॉ जो असणार आहे तो काय सांगतोय, इफ द ए अँड बी आर इन ए थर्मल इक्विलिब्रियम, ए अँड बी आर इन ए थर्मल इक्विलिब्रियम, हे जर दोघेही थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असेल, मीन्स इट्स थर्मल प्रॉपर्टीज आर द सेम वन, यांच्या थर्मल प्रॉपर्टीज सारख्या आहेत, तर अशा केसमध्ये अजून एक इन ॲडिशन, अँड बी अँड सी आर इन ए थर्मल इक्विलिब्रियम, ए आणि बी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये, बी आणि सी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये, देन वी कॅन से दॅट if the A and B are in thermal equilibrium, B and C are in thermal equilibrium, then the A and C also, then we can say that A and C also in a thermal equilibrium. एकदम सिंपल लॉ तुम्ही आतापर्यंत स्टडी केलेला आहे. जर ए आणि बी जर इक्विलिब्रियम मध्ये असेल, बी आणि सी इक्विलिब्रियम मध्ये असेल, तर ए आणि सी इक्विलिब्रियम मध्ये असणारच ना. दिस इज अन झिरोथ लॉ. हा काय असणार आहे तुमच्याकडे, झिरोथ लॉ असणार आहे. नेक्स्ट वन्स वी फोकस ऑन ए फर्स्ट लॉ. त्याच्यानंतर आपण जो डिस्कस करायला घेतो तो कोणता असणार आहे, फर्स्ट लॉ. याचा वापर आपल्याला करायचा आहे. पुढे जाऊन सांगतो मी तुम्हाला फर्स्ट लॉचा कन्सेप्ट काय असेल. फर्स्ट लॉ मध्ये काय, अमाऊंट ऑफ हीट प्रोव्हाइडेड फॉर दिस सिस्टीम्स, सिस्टीमसाठी जी तुम्ही हीट प्रोव्हाइड केली आहे, अमाऊंट ऑफ हीट प्रोव्हाइडेड फॉर द सिस्टीम इज अ यूज इन अ टू पार्ट. सम अमाऊंट ऑफ हीट इज यूज फॉर द इंटरनल एनर्जी अँड द रिमेनिंग इज अ यूज फॉर द एक्सटर्नल वर्क डन. काही जी हीट आहे ती इंटरनल एनर्जीसाठी वापरतात आणि काही जी वापरते ती एक्सटर्नल वर्क डनसाठी वापरली जाते. आणि ही जे एनर्जी असणार आहे इज इक्वल टू द अमाऊंट ऑफ हीट प्रोव्हाइडेड फॉर दॅट वन्स. आता काही केसेसमध्ये काय होतं असं, दॅट एनर्जीज आर प्रोव्हाइडेड इन ए जूल अँड दॅट हीट इज अ प्रोव्हाइडेड इन ए कॅलरी. जर हीट कॅलरीमध्ये दिली असेल, देन फर्स्टली दॅट कन्वर्टेड इन टू द जूल, जूलमध्ये कन्वर्ट करून घ्या. देन दिस फॉर्म्युला कॅन बी ऑल्सो रिटर्न ॲज अ जे इन टू डी क्यू, मीन्स दिस कन्वर्टेड इन टू जूल. जूलची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा. मग तुम्ही किलो कॅलरीजचं कन्वर्जन करताय का कॅलरीजचं करताय, त्याच्यावर डिपेंड असणार. त्याची व्हॅल्यू इज इक्वल टू द डी यू प्लस काय असणार आहे, डी डब्ल्यू, बिकॉज ऑलरेडी दॅट व्हॅल्यू इज प्रोव्हाइडेड इन ए जूल. त्या व्हॅल्यू प्रोव्हाइडेड केले असेल जूलमध्ये, हीट जर कॅलरीमध्ये असेल आणि तुम्हाला जर लॉ तिथे लिहायचं असेल, मेन्शन करायचं असेल, देन वी कॅन सिम्प्लिफाय दिस वन्स. ते तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. देन नेक्स्ट वन, त्याच्यात थोडंसं पुढे जर गेला तर हे लॉज तुम्ही म्हणणार की कुठे अप्लाइड केले जातात. देर आर ॲप्लिकेशन्स ऑफ दिस वन्स. मग आता ॲप्लिकेशनकडे जाण्याच्या अगोदर तुम्हाला सिस्टीम माहीत आहे ना, जे डिफरंट सिस्टीम घेत आहेत. म्हणजे त्या केसमध्ये फर्स्ट सिस्टीम जे घेत आहे दिस इज अन आयसोथर्मल वन्स. आयसोथर्मल जे घेत असणार, आयसोथर्मलची केस काय येते रे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस वन्स, यांचा मिनिंग काय आयसोथर्मलच्या केसमधला. ज्यावेळेस तुम्ही हा लॉ डिस्कस करताय त्यावेळेस आयसोथर्मलची केस तुम्ही घेणार आहे. देन इन दॅट वन P is inversely proportional to the V, or we can say that PV is equal to the constant. सगळ्यांना माहित आहे, this is Boyle's law. If the system is an isothermal one, then P is inversely proportional to the volume, pressure is inversely proportional to volume, and PV is equal to constant असणार आहे. एकदम फास्ट आपण पुढे जातोय. Then isothermal नंतर एक आहे ते adiabatic process.
मग हीच जर प्रोसेस जर ॲडियाबॅटिक असेल तर काय करायचं रे, देन वी कॅन राईट दिस ॲज ए ॲडियाबॅटिक प्रोसेस असेल, देन दिस इज अन इक्वल टू पी इंटू व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू द काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. पी व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग तुम्ही म्हणणार हे गॅमा काय आहे, गॅमा इज अन स्पेसिफिक हीट कॉन्स्टंट्स. We know that this specific heat constant gamma is equal to Cp divided by Cv. जसं की आपण लास्ट लेक्चर मध्ये सुद्धा Cp अपॉन Cv म्हणजे गॅमा फाइंड आउट केला होता फॉर द मोनोएटॉमिक गॅस, डायटॉमिक गॅस और ट्रायटॉमिक गॅस. तसं कन्सेप्ट इथे असणार आहे, स्पेसिफिक हीट कॉन्स्टंट असणार आहे फॉर दिस सिस्टीम. सिस्टीमसाठी असेल देन पी व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट, और वी कॅन ऑल्सो से दॅट टी इंटू व्ही रेस टू गॅमा -1 इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग आता कधी कधी तुम्हाला सिस्टीम दिलेली असते, तुम्हाला याच्यावर क्वेश्चन काय, कंपॅरिझन असतं दोघांचं. सिस्टीममध्ये दोघांचं कंपॅरिझन असतं. फक्त ते काय म्हणतात ते दिस ॲट दॅट टाइम दॅट चेंज इन ए प्रेशर अँड व्हॉल्यूम बट टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट म्हटलं, आयसोथर्मल प्रोसेस म्हटलं तर P1 V1 इज इक्वल टू P2 V2 झाला कन्सेप्ट. त्याच्यावर तुमचे न्यूमरिकल्स असतात. ओके, म्हणजेच तुम्ही दोन सिस्टीमचं कंपॅरिझन करता, P1 V1 इज इक्वल टू P2 V2 बिकॉज दिस इज अन इक्वल टू कॉन्स्टंट. If that system is provided as an adiabatic process, जर ती ॲडियाबॅटिक जर दिलेली असेल तर देन ॲट दॅट टाइम वी कॅन यूज दॅट फॉर्म्युलीज फॉर दॅट वन. आता तुम्हाला कशाच्या फॉर्ममध्ये दिली त्याच्यावर डिपेंड असणार आहे. एक तर पी आणि व्हीच्या फॉर्ममध्ये दिले असेल, यूज दॅट फॉर्म्युला. अँड इफ दॅट सिस्टम इज प्रोव्हाइडेड इन द फॉर्म ऑफ ए टेम्परेचर अँड व्हॉल्यूम यांच्या फॉर्ममध्ये दिले असेल तर यूज दॅट फॉर्म्युला. और वी कॅन राईट दिस ॲज अन P1 V1 रेस टू गॅमा इज इक्वल टू द P2 V2 रेस टू गॅमा. ओके, अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता तिथे. और वी कॅन ऑल्सो राईट द फॉर्म्युला फॉर दॅट वन. यांच्यासाठी पण वापरता येईल T1 V1च्या केसमध्ये, T2 V2च्या केसमध्ये. म्हणजे तुम्हाला प्रोव्हाइड काय केलंय आणि त्याच्यावरचे न्यूमरिकल कशा टाइप्स आहेत त्याच्यावर हे कन्सेप्ट डिपेंड असणार आहे. पण लक्षात ठेवा, इफ द प्रोसेस इज अन ॲडियाबॅटिक प्रोसेस, जर ती प्रोसेस ॲडियाबॅटिक प्रोसेस असेल देन वी कॅन यूज दॅट फॉर्म्युली फॉर दॅट वन. त्यांच्यासाठी हे फॉर्म्युले तुम्ही वापरू शकता. हा त्यातला कन्सेप्ट तयार झाला. समजतंय नक्की सगळ्यांना. त्याच्यात थोडंसं पुढे जर गेला तर कधी प्रोसेस असते, दिस इज अन मेन थिंग, आयसोथर्मल ॲडियाबॅटिक आर द मेन थिंग. आणि जर आपल्याला घ्यायचं असेल तर पुढच्या दोन प्रोसेस पण आपण सांगत असतो. थर्ड वन इज अन आयसोकोरिक प्रोसेस अँड आयसोबारिक. फोर्थ वन इज अन आयसोबारिक प्रोसेस. व्हॉट इज अन आयसोकोरिक प्रोसेस? आयसोबारिक प्रोसेस, आयसोकोरिक मीन्स व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट आणि व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंटची केस असेल, आणि आयसोबारिक म्हणजे प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. मग आयसोकोरिक प्रोसेसमध्ये P डिवायडेड बाय T इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणावं लागेल तुम्हाला. P अपॉन T इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, आणि जर ही आयसोबारिक प्रोसेस असेल तर P कॉन्स्टंट आहे, म्हणजे V डिवायडेड बाय T इज इक्वल टू काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. ह्या प्रोसेस तुम्ही लक्षात घ्या. आयसोबारिक प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट, प्रेशर कॉन्स्टंट आहे. आणि मग राहिला प्रश्न कोणाचा, V इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल T, आणि V इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल T असेल तर म्हणजेच V अपॉन T इज इक्वल टू कॉन्स्टंट. आयसोकोरिक प्रोसेस असेल तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर P इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. आपला कन्सेप्ट काय सांगतोय, PV इज इक्वल टू RT. मग P इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल T आहे आणि V इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल T आहे. ज्यावेळेस तुम्हाला आयसोबारिक प्रोसेस म्हणता येते P कॉन्स्टंट म्हणायचं, P कॉन्स्टंट म्हणायचं. मग V इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल T और V अपॉन T इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि आयसोकोरिक प्रोसेस असेल तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं, आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर P इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल T किंवा P अपॉन T इज इक्वल टू काय असणार आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ते फॉर्म्युले लिहू शकताय अँड वी कॅन सॉल्व दीज वन्स. त्यांना आपल्याला सॉल्व करता येऊ शकतं. एक छोटासा ग्राफच्या फॉर्ममध्ये जाऊया आपण. सगळ्या ज्या प्रोसेस आहेत एका ग्राफमध्ये बसूया, बिकॉज दॅट डिपेंड्स ऑन द प्रेशर अँड व्हॉल्यूम. सगळ्या प्रोसेस आहेत, या प्रेशर आणि व्हॉल्यूमची केस आली, पी व्ही आलाय, पी व्ही आलाय, इथं पी आणि व्ही टी ह्या केसेस आल्या आहेत. नाव वी ड्रॉ द ग्राफ फॉर दॅट वन. त्यांच्यासाठी जर ग्राफ जर दाखवायचं म्हटलं देन दिस कॅन बी ड्रॉन लाईक दिस वन्स. दिस इज अन एक्स ॲक्सिस. ऑन एक्स ॲक्सिस हिअर वी टेक ए व्हॉल्यूम, ऑन ए वाय ॲक्सिस हिअर वी टेक ए प्रेशर. तुम्हाला माहिती आहे आयसोकोरिक प्रोसेस म्हणजेच आयसोकोरिकमध्ये व्हॉल्यूम बदलत नाही, व्हॉल्यूम चेंज होत नाही. आणि व्हॉल्यूम जर चेंज होणार नसेल, फक्त प्रेशर बदललाय, म्हणजेच त्या केसमध्ये इथे व्हॉल्यूम रिमेन्स सेम. एकाच पॉईंट पासून सांगतोय सगळ्या सिस्टम. आयसोकोरिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेस म्हटलं तर प्रेशर चेंज होत नाहीये, प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. प्रेशर तुमचा बदलणार नाहीये. देन वी कॅन ड्रॉ दिस लाईन फ्रॉम दिस सेम पॉईंट लाईक दिस वन्स. त्या पॉईंटला आपण ड्रॉ करू शकतो. ह्या केसमध्ये याला काय म्हटलं आपण, आयसोबारिक प्रोसेस, बिकॉज द प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. पी कसा आहे, कॉन्स्टंट आहे. दिस इज अन आयसोकोरिक प्रोसेस. ही कोणती प्रोसेस झाली तुमची, आयसोकोरिक प्रोसेस झाली, बिकॉज द व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट.
आणि इफ इट इज अन आयसोथर्मल प्रोसेस देन वी नो दॅट आयसोथर्मल प्रोसेसच्या केसमध्ये पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्ही. वी कॅन ड्रॉ लाईक दिस वन्स. हा ग्राफ असेल तुमचा आयसोथर्मल प्रोसेसचा असणार. दिस इज अन ग्राफ ऑफ ए आयसोथर्मल प्रोसेस. अँड जर ॲडियाबॅटिक प्रोसेस असेल देन द सेम ग्राफ बट दॅट गेट्स मोर स्ट्रेट लाईक ॲज कम्पेअर टू दिस वन. देन दिस इज अन ॲडियाबॅटिक प्रोसेस. ही कोणती प्रोसेस झाली? ॲडियाबॅटिक प्रोसेस. मीन्स वी कॅन ड्रॉ द ग्राफ फॉर दॅट वन. त्यांच्यासाठी तुम्ही हे ग्राफ दाखवू शकताय. ओके, लक्षात घ्या. म्हणजे कधी कधी तुम्हाला ग्राफचे क्वेश्चन्स असतील तर कोणता ग्राफ कोणत्या प्रोसेसचा आहे हे जर तुम्हाला मेन्शन करायचं असेल तर हे लक्षात घ्या. आयसोबारिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, आयसोथर्मल, ॲडियाबॅटिक हा क्वेश्चन्स येऊन गेलेला आहे. फक्त कधी कधी सगळ्याच सिस्टीम देत नाही आहेत. फक्त त्यांना नाव असे असतात ए बी, बी सी, सी डी असणारे आणि ह्या केसमध्ये परत नंतर ए डी वगैरे त्याची केस दिलेली असेल. मग कोणता ग्राफ कोणत्या प्रोसेसचा आहे हे तुम्हाला मेन्शन करायचं असतं तर त्याच्यावरनं तुम्हाला लक्ष देऊ शकतं. लक्षात ठेवा, सरळ सरळ आयसोकोरिक प्रोसेस व्हॉल्यूम बदलत नाही, वाढत नाही, कमी होत नाही. आयसोबारिक प्रेशर वाढत नाही, कमी होत नाही, स्ट्रेट लाईन. आणि आयसोथर्मल आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस आर शोन लाईक दिस वन्स. हे आपण दाखवू शकतो. हा एक कन्सेप्ट त्याच्यामध्ये महत्त्वाचा असणार आहे. त्याच्यानंतर काही ॲप्लिकेशन्स आहेत. ते ॲप्लिकेशन्समध्ये हा लॉ आपल्याला त्याच्यामध्ये यूज केलेला असतो. जर समजा आयसोथर्मल प्रोसेस असेल तर पाहिजे याच्यातच मी मेन्शन करतो, लक्षात येऊन जाईल तुम्हाला. इफ इट इज अन आयसोथर्मल प्रोसेस, ओके, आयसोथर्मल प्रोसेस असेल तर टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. टेम्परेचर कसं आहे? कॉन्स्टंट आहे. इन अ आयसोथर्मल प्रोसेस टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. टेम्परेचर तुमच्याकडे कॉन्स्टंट असणार आहे. ओके, पहिला कन्सेप्ट लक्षात आला. टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे तर तुम्हाला लक्षात येतं इंटरनल एनर्जी डिपेंड्स ऑन द टेम्परेचर. इंटरनल एनर्जी कशावर डिपेंड आहे? टेम्परेचर ऑफ द बॉडी. इफ द टेम्परेचर गेट चेंज इंटरनल एनर्जी ऑल्सो गेट चेंज. आणि टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर एनर्जी पण कॉन्स्टंट झाली. आणि एनर्जी कॉन्स्टंट झाली तर चेंज इन एनर्जी इज इक्वल टू किती झाली? 0. जर एनर्जी कॉन्स्टंट आहे म्हणजे चेंज इन एनर्जी किंवा त्याला आपण म्हणतो डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस एनर्जी इज इक्वल टू 0. कारण कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 हे झालं मॅथमॅटिकल. आणि तसं जर कन्सेप्ट घेतलं तर कॉन्स्टंट आहे तर व्हॅल्यूज बदलत नाहीये म्हणजे चेंज इन एनर्जी किती झाली? 0 झाली. आणि इफ द चेंज इन एनर्जी इज अ 0, जर चेंज इन एनर्जी 0 झाली देन वी कॅन राईट दिस फॉर्म्युला dq इज इक्वल टू द dw. म्हणजे काय रे? व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस वन? याचा मिनिंग काय झाला? कारण याच्या न्यूमरिकल्स आहे. कन्सेप्ट दिलेला असतो आयसोथर्मल प्रोसेस. तुमच्या लक्षात आलं पाहिजे dq इज इक्वल टू dw आहे. म्हणजे काय? dq इज अन हीट प्रोव्हाइडेड फॉर द सिस्टीम. सिस्टीमसाठी हीट तुम्ही प्रोव्हाइड करताय अँड दॅट हीट इज यूज फॉर द एक्सटर्नल वर्क डन. ती जी हीट प्रोव्हाइड केली ती कशासाठी वापरली गेली? एक्सटर्नल वर्क डन साठी. देन वी कॅन राईट दिस dw इज इक्वल टू pdv लाईक दिस वन्स. ते आपण पुढे वाढवू शकतो. तुम्हाला माहित आहे. ओके, ते कन्सेप्ट लक्षात घ्या. dq इज इक्वल टू dw आणि मग पुढे तुम्ही यूज करू शकता. pdv जर प्रेशर आणि व्हॉल्यूमच्या केसमध्ये दिलं असेल तर तुम्ही यूज करू शकता सिस्टीम. पण लक्षात घ्या हीट प्रोव्हाइडेड फॉर द सिस्टीम इज यूज फॉर द एक्सटर्नल वर्क डन. कधी? जर प्रोसेस कशी असेल? आयसोथर्मल असेल. इफ द प्रोसेस इज अन ॲडियाबॅटिक प्रोसेस, काय म्हणलं नीट आहे का? इफ द प्रोसेस इज अन ॲडियाबॅटिक प्रोसेस, प्रोसेस जर ॲडियाबॅटिक प्रोसेस असेल विच मीन्स दॅट हीट रिमेन्स कॉन्स्टंट. हीट कशी आहे? कॉन्स्टंट असणार आहे. Heat remains constant. And if the heat is a constant, then there is a no change in a heat. Heat मध्ये कोणताही बदल होत नाहीये. Change in heat is equal to काय असणार आहे? 0 असणार आहे. Change in heat is equal to काय असणार आहे? 0 असणार आहे. आणि change in heat जर 0 असेल, dq 0 असेल तर त्या केसमध्ये du is equal to the minus dw. Means that both the energy are equal but its direction is an opposite ones. Direction opposite म्हणजे काय? Process is an opposite ones. म्हणजे त्या केसमध्ये ह्या व्हॅल्यू येऊ शकतात. इफ इट इज अन आयसोकोरिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे काय रे? दॅट व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. आयसोकोरिकच्या केसमध्ये इफ इट इज अन आयसोकोरिक प्रोसेस व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट वाला म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू 0. आणि चेंज इन व्हॉल्यूम 0 झाला तर तुमच्या लक्षात येईल dw इज इक्वल टू, आपल्याकडे फॉर्म्युला आहे dw इज इक्वल टू pdv. हा फॉर्म्युला पण माहिती आहे ना सगळ्यांना? दिस dw इज इक्वल, एकदम सिंपल फॉर्म मध्ये सांगतो. मॅकॅनिक्स वरून मी सांगतो तुम्हाला. मॅकॅनिक्स वरून सांगितलं तर तुम्हाला माहिती आहे वर्क डन इज इक्वल टू द dw इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मी एरियाने मल्टिप्लाय केलं, एरियाने डिवाइड केलंय. फोर्स अपॉन एरिया म्हणजे काय झाला? प्रेशर झाला. आणि एरिया इंटू डिस्प्लेसमेंट डिस्टन्स म्हणजेच काय झालं? व्हॉल्यूम झालं. म्हणजे dw इज इक्वल टू pdv. दिस इज अन dv.
म्हणजेच DW इज इक्वल टू PD. सिंपल मेकॅनिक्सवरून आपण तो कन्सेप्ट एक्सप्लेन करू शकतो. म्हणजे DW इज इक्वल टू PdV तुमचा फॉर्म्युला आहे. आणि तुम्ही म्हणताय व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, चेंज इन व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल आयसोकोरिकमध्ये तर DV तुमचा 0 येणार, कारण व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणजे बदल होणारच नाही. आणि बदल झाला नाही म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम 0 झाला. चेंज इन व्हॉल्यूम 0 झाला म्हणजे वर्क डन किती झालं? 0. म्हणजे जेवढी हीट तुम्ही प्रोव्हाइड केली दॅट ऑल द हीट इज यूज फॉर द इंटरनल एनर्जी. सगळी हीट इंटरनलसाठी वापरली गेली, कारण वर्क डन होतच नाही आहे. ओके, हे कन्सेप्ट लक्षात घ्या. आणि त्याच्याही थोडंसं पुढे जर गेला इट इज अन आयसोबारिक. आणखीन एक कन्सेप्ट तुम्ही सांगू शकताय. जर व्हॉल्यूम तुमच्याकडे 0 असेल आणि तुमच्याकडे ग्राफ आहे P आणि Vचं, सपोज या केसमध्ये ग्राफ दाखवला आपण, ह्या केसमध्ये ग्राफ दाखवला, स्लोप दाखवला, तर स्लोपचा कन्सेप्ट काय येतो तुमचा? दिस इज अन स्लोप इज इक्वल टू द चेंज y2 मायनस y1 डिवाइडेड बाय x2 मायनस x1. म्हणजेच y2 मायनस y1 म्हणजेच p2 मायनस p1. p2 मायनस p1 म्हणजे dp. आणि चेंज इन व्हॉल्यूम v2 मायनस v1 म्हणजे dv. आणि तुम्ही काय सांगताय? दिस प्रोसेस इज अन आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस असेल तर चेंज इन व्हॉल्यूम 0. चेंज इन व्हॉल्यूम 0 ने डिवाइड केलं म्हणजे व्हॅल्यू काय येणार स्लोपची? देन दिस स्लोप इज इक्वल टू द dp डिवाइडेड बाय dv इज इक्वल टू dp डिवाइडेड बाय 0 इज इक्वल टू इन्फिनिटी. म्हणजे तिथे स्लोप काय येऊन जाणार तुमच्याकडे? इन्फिनिटी येऊन जाणार आहे. कधी? आयसोकोरिक प्रोसेस असेल. सरळ सरळ येणार आहे. आयसोकोरिक प्रोसेस असेल तर ग्राफ कसा येतो तुमचा? स्ट्रेट लाईन. ग्राफ जर स्ट्रेट लाईन जर असेल आणि पॅरलल टू द वाय ऍक्सिस, वाय ऍक्सिसला पॅरलल आहे म्हणजे एक्स ऍक्सिसवर बदलच होत नाही, म्हणजे स्लोप कसा येणार तुमचा? इन्फिनिटी. सरळ ग्राफवरूनच समस्या आहे तुम्हाला. ओके, आणि जर प्रोसेस दिली असेल तर ते पण लक्षात घ्या. इट इज अन आयसोबारिक प्रोसेस. जर ती आयसोबारिक प्रोसेस असेल देन द प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. मला सांगा, प्रेशर जर कॉन्स्टंट केला तर त्या केसमध्ये P बदलत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे DW इज इक्वल टू PdV. P तर तुमचं कॉन्स्टंट आहे, म्हणजेच त्या केसमध्ये चेंज इन व्हॉल्यूमवर तुमचा P काय असणार? त्याच्यावरनं वर्क डन तुमचं डिपेंड असणार आहे. आणि इफ वी सबस्टिट्यूट ऑल दॅट व्हॅल्यू देन वी कॅन फाइंड आउट दिस अननोन टर्म्स फ्रॉम दिस इक्वेशन. त्याच्यावरनं फाइंड आउट करू शकता. अजून एक येऊ शकतं, P जर कॉन्स्टंट आहे तुमचा म्हणजे DP इज इक्वल टू काय झाला? 0 झाला. आणि तुमच्याकडे फॉर्म्युला आहे स्लोपचा. स्लोप इज इक्वल टू द DP डिवाइडेड बाय DV. DP जर 0 झाला तर स्लोप पण काय येतोय? 0 येतोय. आणि सरळ सरळ तुमच्या लक्षात येतोय इफ द स्लोप इज 0 देन दिस आर पॅरलल टू द एक्स ऍक्सिस. आणि आलाय ना तुमच्याकडे आयसोबारिक प्रोसेस म्हटलं तर तो कसा आलाय? पॅरलल टू द एक्स ऍक्सिस. म्हणजेच याच्यावरनं तुम्हाला एक आयडिया येऊ शकते. इफ द process get changes then according to that one values get changes and we can apply for the different numericals. वेगळ्या न्यूमरिकल साठी त्या फॉर्म्युले आपण यूज करू शकतो. लक्षात ठेवा, जर समजा तुम्हाला इथून पुढे adiabatic प्रोसेस आली तर डायरेक्टली du इज इक्वल टू मायनस dw वापरलं तरी चालेल. इफ दिस प्रोसेस आयसोथर्मल dq इज इक्वल टू dw वापरलं तरी चालेल. डायरेक्ट वापरायचं. आणि त्याच्यानंतर आयसोकोरिकच्या केसमध्ये dq इज इक्वल टू du हे डायरेक्ट फॉर्म्युले तुम्ही यूज करायला घ्या and we can solve that by using that relation. याच्यावरनं ते रिलेशन सॉल्व्ह करू शकताय. हे झालं तुमच्याकडे थर्मोडायनॅमिक्सचा फर्स्ट लॉची केस आणि त्यांचे ऍप्लिकेशन सांगितले. आधी सांगितलं मी तुम्हाला झिरोथ लॉ आणि त्याच्यानंतर सांगितलं फर्स्ट लॉ. त्याच्यानंतर पुढे येतो तुमचा सेकंड लॉ येतो. हे सांगितलं फर्स्ट लॉ आणि त्याचे हे सगळे ऍप्लिकेशन्स आहेत. त्याच्यावरनं पण तुम्हाला सिस्टम सॉल्व्ह करता येईल. त्याच्या पुढे जर गेला थोडासा तर पुढचा कन्सेप्ट येतो तुमचा सेकंड लॉचा. सेकंड लॉ आणि त्याचे ऍप्लिकेशन्स. दॅट ऍप्लिकेशन्स आर यूज इन ए हीट इंजिन ॲज वेल ॲज अ रेफ्रिजरेटर. त्यांच्यामध्ये तुम्ही तो सेकंड लॉचे ऍप्लिकेशन्स वापरलेले आहेत. त्याच्यावर थोडंसं आपण फोकस करू. ओके, देन व्हॉट इज अन सेकंड लॉ? सेकंड लॉची केस काय आहे? सगळ्यांना माहित आहे. व्हॉट इज द सेकंड लॉ? येस, दॅट टोटल एनर्जी, जे एनर्जी असेल किंवा वर्क डन असणार आहे दॅट कॅन नॉट बी टोटली कन्वर्टेड इन टू द हीट. सगळ्याचं कन्व्हर्जन हीटमध्ये होऊ शकत. येस, क्लिअर आहे? काय म्हणलं मी? नीट ऐका. इफ वी टेक ए एनर्जी, जर तुम्ही एनर्जी जर घेतली, माहित आहे, ऑब्झर्व दिस. नाव हिअर वी कॉन्सन्ट्रेट ऑन ए सेकंड लॉ. कॉन्सन्ट्रेट ऑन ए सेकंड लॉ. व्हॉट इज द सेकंड लॉ? सेकंड लॉ काय सांगतोय? हीट जी आहे आणि एनर्जी आहे त्या दोघांचं, मेकॅनिकल एनर्जी आणि हीट या दोघांचं काय रिलेशन आहे. म्हणजे जर तुम्ही हीट प्रोव्हाइड केली तर त्याचं सगळं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये होत नाही. इट इज अन इम्पॉसिबल वर्ड्स. हे पॉसिबलच नाहीये बिकॉज द सराउंडिंग ऑल्सो ॲब्सॉर्ब द सम अमाऊंट ऑफ एनर्जी. म्हणजे हीट कॅन नॉट बी टोटली कन्वर्टेड इन टू द मेकॅनिकल एनर्जी बट मेकॅनिकल एनर्जी कॅन बी कन्वर्टेड. करू शकतो. मेकॅनिकल एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इन टू द हीट.
ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. इन अ सेकंड लॉ हिअर वी डिस्कस दॅट heat cannot be totally converted into the mechanical energy. मेकॅनिकल एनर्जीच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करता येत नाही, बट मेकॅनिकल एनर्जी कॅन बी कन्वर्टेड, कॅन बी म्हटलं मी, कॅन बी कन्वर्टेड इन द फॉर्म ऑफ हीट. म्हणजे कसं आहे, एक साधं सोपं एक्झाम्पल्स आहे. एखाद्या सिस्टीमला तुम्ही हीट प्रोव्हाइड केली तर सगळी हीट त्या सिस्टीमलाच मिळेल असं नाही, बिकॉज द सराउंडिंग इज अन प्रेझेंट. आणि तुम्ही हीट प्रोव्हाइड करताय, एनर्जी प्रोव्हाइड करताय, याचा अर्थ सराउंडिंगपेक्षा ती सोर्सची एनर्जी जास्त असणार आहे. आणि सोर्सने जर जास्त एनर्जी देत असेल सराउंडिंगपेक्षा तर साहजिक आहे सराउंडिंग हीट काय करून घेणार आहे, ॲब्सॉर्ब करणारच ना. बिकॉज वी नो दॅट द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ हीट कन्सेप्ट, heat always flowing from the higher value to the lower value, energy always flowing from the higher value to the lower value. एनर्जी ही नेहमी जास्त कडून कमीकडे फ्लो होणारच आहे. मग आता ज्यावेळेस तुम्ही हे कन्सेप्ट डिस्कस करायला घेणार त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार आहे, सराउंडिंग असेल, हे सराउंडिंग असेल आणि त्या सराउंडिंगमध्ये हा सोर्स असणार आहे, तो हीटचा सोर्स असेल, म्हणजे साहजिक त्याच्यामध्ये हीट जास्त आहे, एनर्जी जास्त आहे. मग ज्यावेळेस तुम्ही ही हीट एखाद्या सिस्टीमला प्रोव्हाइड करणार आहे त्यावेळेस सराउंडिंग पण इथे प्रेझेंट आहे ना. सराउंडिंग काय करेल, ज्यावेळेस तुम्ही हीट प्रोव्हाइड करणार त्यावेळेस सराउंडिंग काय करेल, त्याच्यातली काही प्रमाणात हीट काय करून घेणार आहे, ॲब्सॉर्ब करून घेणार. म्हणजे सगळीच्या सगळी एनर्जी सिस्टीमला मिळाली का, नाही. सिस्टीमला सगळी एनर्जी मिळाली नाही, याचा अर्थ काय झाला, काही हीटचा काय झाला, लॉस झाला. काही हीटचा काय झाला, लॉस झाला. म्हणून कन्सेप्टमध्ये आपण असं सांगतोय दॅट टोटल हीट कॅन नॉट बी कन्वर्टेड इन टू द मेकॅनिकल एनर्जी, इट इज अन इम्पॉसिबल वन्स. Okay, then we can write this applications of this second law. Second law चे काही ऍप्लिकेशन्स आपल्याला घेता येतील. ऍप्लिकेशन्समध्ये आपण पहिलं जे ऍप्लिकेशन घेतो ते हीट इंजिनचं असणार आहे. नाव वी फोकस ऑन ए हीट इंजिन कन्सेप्ट. दिस इज अन सोर्स, इथे मी सोर्स घेतलाय, इट्स टेम्परेचर इज अ T1. याच्यावर न्यूमरिकल्स आहेत, लक्षात घ्या हीट इंजिनच्या केसमध्ये. नाव हिअर वी से दॅट दिस इज अन हीट इंजिन. ओके, हे हीट इंजिन असणार आहे. ओके, द नेक्स्ट वन्स दिस इज अन सिंक ऑर ए सराउंडिंग. हे सिंक म्हणा किंवा सराउंडिंग म्हटलं तरी चालेल. ओके, काय कन्सेप्ट आहे ते समजून घ्या सगळ्यांनी. सोर्स इज अन फुलफिलमेंट ऑफ ए हीट अँड दॅट प्रोव्हाइड द हीट टू द सिस्टीम. सिस्टीमला हीट तो प्रोव्हाइड करतो. हीट ज्याने प्रोव्हाइड केली देन दिस हीट प्रोव्हाइडेड टू द हीट इंजिन इज अन Q1. त्याचं टेम्परेचर T1 होतं, सराउंडिंगचं टेम्परेचर T2 म्हणू आपण, आणि त्याने काय केलं, जास्त हीट त्याने हीट इंजिनला प्रोव्हाइड केली. बट व्हॉट हॅपन्स इन दॅट प्रोसेस, when it provide the heat to the heat engine then the surrounding is a present, surrounding तिथे present आहे, and that total heat cannot be converted into the mechanical energy. त्या हीट इंजिनला सगळी हीटचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये करता आलं नाही, बिकॉज सराउंडिंग ॲब्सॉर्ब द सम हीट फ्रॉम दॅट सिस्टम. सराउंडिंगने काय केलं, काही हीट ॲब्सॉर्ब करून घेतली, आणि किती हीट ॲब्सॉर्ब केली म्हणून Q2. म्हणजे हीट इंजिनने काही वर्डन केलं, इंजिनने काही वर्डन केलं, आणि हाऊ मच वर्डन बाय दिस इंजिन, इंजिनने किती वर्डन केलं, Q1 मायनस Q2 एवढंच वर्डन झालं. म्हणजे तुम्ही हीट दिली Q1, त्याच्यातली काही हीट ही वर्डनसाठी वापरली गेली आणि काही हीट सराउंडिंगने ॲब्सॉर्ब केली. म्हणजेच आपला फॉर्म्युला आला Q1 इज इक्वल टू W प्लस Q2 और W इज इक्वल टू Q1 मायनस Q2. दॅट्स ऑल, संपला कन्सेप्ट. म्हणजेच दिस फॉर्म्युला कॅन बी रिटन लाईक दिस. मग आता यांचं इफिशियन्सी किती, देन हीट इंजिन इट्स इफिशियन्सी इज अन इटा. ओके, यांची इफिशियन्सी इटाने दाखवू आपण, इज इक्वल टू द. इफिशियन्सी कशी दाखवायची असते रे, आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. म्हणजे एखाद्या गोष्टीला तुम्ही इनपुट दिलं असेल तर त्याच्या कंपेअरने त्याने आउटपुट किती दिलाय तेवढी त्याची इफिशियन्सी जास्त. जर त्याने जास्त आउटपुट दिलं असेल तर इफिशियन्सी जास्त, आणि कमी आउटपुट, एवढं इनपुट देऊनही कमी आउटपुट दिलं तर इफिशियन्सी काय, कमी असणार आहे. म्हणजे या केसमध्ये इफिशियन्सी काढायची असेल हीट इंजिनची, देन दिस इफिशियन्सी इज इक्वल टू त्याने आउटपुट किती दिलं म्हणजे वर्क डन केलं. आपलं काम काय होतं, त्याने काय केलं पाहिजे, इंजिनने वर्क डन केलं पाहिजे, ना की सराउंडिंगला हीट देणं. इंजिनने काय केलं पाहिजे, वर्क डन केलं पाहिजे, अँड देन इट्स आउटपुट इज अन वर्क डन डिवायडेड बाय हाऊ मच इनपुट इज देअर, Q1 असणार आहे. और वी कॅन राईट दिस फॉर्म्युला ॲज अ W इज इक्वल टू Q1 मायनस Q2 डिवायडेड बाय काय असणार आहे, Q1. और वी कॅन राईट दिस फॉर्म्युला ॲज ए, तो फॉर्म्युला कसं लिहिणार आहे, दिस एफिशियन्सी इज इक्वल टू Q1 अपॉन Q1 1 मायनस Q2 डिवायडेड बाय काय असणार आहे, Q1. और वी कॅन राईट दिस फॉर्म्युला ॲज ए एफिशियन्सी इज इक्वल टू 1 मायनस Q2 अपॉन Q1. म्हणजेच काय येणार आहे कन्सेप्टमध्ये, लक्षात ठेवा, Q2 डिवायडेड बाय Q1 इज इक्वल टू T2 डिवायडेड बाय T1, बिकॉज दॅट डिपेंड्स ऑन द टेम्परेचर. त्याने किती हीट प्रोव्हाइड करणार, त्याच्याकडे किती हीट आहे हे कशावर डिपेंड आहे, त्याच्या टेम्परेचरवर आहे.
म्हणून आपण म्हटलंय Q2 अपॉन Q1 इज इक्वल टू T2 अपॉन T1 आणि मग आपण इथे फॉर्म्युला सबस्टिट्यूट केला तर T2 डिवायडेड बाय T1 देन दिस इफिशियन्सी कॅन बी फाइंड आउट बाय युझिंग दॅट फॉर्म्युला. यांच्यावरनं इफिशियन्सी काढू शकताय. कारण हीट मेजर करणं डिफिकल्ट आहे. हीट मेजर करण्याच्या ऐवजी टेम्परेचर जर मेजर करता आलं तर ते सोपं आहे. म्हणून जनरली न्यूमरिकल्समध्ये टेम्परेचर प्रोव्हाइड करतात, सराउंडिंगचं टेम्परेचर देतात, सोर्सचं टेम्परेचर देतात आहे आणि फ्रॉम दॅट वन वी फाइंड इट्स एफिशियन्सी. त्याच्यावरनं त्याची एफिशियन्सी तुम्ही फाइंड आउट करू शकताय. लक्षात ठेवा द व्हॅल्यू ऑफ एफिशियन्सी इज ऑन लेस दॅन द 1. त्याची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी, कारण 1 मधून ते मायनस करताय. 1 मधून मायनस केला तर त्याची व्हॅल्यू तुमची कमी येणार आहे, 1 पेक्षा. 1 पेक्षा कमी येणार आहे. जर हा एकदम 100% त्याची इफिशियन्सी म्हणजे जेवढी तुम्ही हीट दिली तेवढं सगळं त्याने वर्डन केलं, अशा केसमध्ये तुम्ही म्हणू शकता जेवढ्याच्या सगळ्याच्या सगळं म्हणजे T1 इज इक्वल टू T2 म्हणजेच इट्स इन दॅट केस दिस इटा इज इक्वल टू सॉरी दिस इफिशियन्सी इज ऑन 100%. 100% असेल तर इटाची व्हॅल्यू 1 असणार आहे. 1 कधी येईल? तुम्ही जे हीट दिली याने सगळंच्या सगळं वर्डन केलं, सराउंडिंगला हीट मिळालीच नाही. आणि मिळालीच नाही याचा अर्थ Q2 ची व्हॅल्यू 0 झाली. Q2 ची व्हॅल्यू 0 झाली तर 0 डिवायडेड बाय किती व्हॅल्यू घ्या Q1 0 येणार म्हणजे 1 मायनस 0 1 येणार म्हणजे त्याची इफिशियन्सी असणार आहे ती किती असणार आहे 100%. पर्सेंटमध्ये काढलं तर 100 ने मल्टिप्लाय करणार ना म्हणजे त्याची इफिशियन्सी झाली 100%. आणि असं कोणतंही हीट इंजिन नाही की त्याची इफिशियन्सी 100%. Because some heat get losses and that concept studied in a second law. सेकंड लॉ मध्ये तेच सांगितलं सगळ्या हीटचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जी मध्ये वर्क डन मध्ये होऊ शकत नाही. दिस अन इम्पॉसिबल वन्स. हे इम्पॉसिबल. हा कार्नॉटने एक हिट इंजिन बनवलं, कार्नॉट्स हिट इंजिन असं कन्सेप्ट त्याच्यामध्ये असं आहे. हिट्स इफिशियन्सी इज अराउंड 70 to 80%. मग तुम्हाला न्यूमरिकल असतात ते न्यूमरिकल्समध्ये मेन्शन केलेलं असतं इफ दॅट इफिशियन्सी इज ऑन 80%, त्यांची इफिशियन्सी 80% आहे आणि इफ इट्स टेम्परेचर ऑफ द सोर्स इज दिस वन, फाइंड आउट द टेम्परेचर ऑफ. एकदम सोपा कन्सेप्ट. इफिशियन्सी तुम्हाला दिलेली आहे, त्याच्यानंतर सोर्सचं टेम्परेचर दिलंय आणि तुम्हाला सराउंडिंगचं टेम्परेचर काढायचं आहे. सराउंडिंगचं टेम्परेचर दिलं असतं, सोर्सचं टेम्परेचर काढायचं आहे. म्हणजे तुम्हाला एक टेम्परेचर देतील, इफिशियन्सी देतील किंवा दोन्ही टेम्परेचर देतील आणि इफिशियन्सी विचारतील. मग त्याच्यावरनं तुम्हाला त्या इंजिनची इफिशियन्सी काढता आली पाहिजे. आणि व्हेरी सिम्पल कन्सेप्ट इज यूज फॉर दॅट. समजताय? सगळ्यात जास्त व्हॅल्यू किती येऊ शकते? 100% असेल तर 1. अँड इन ऑल अदर केसेस प्रॅक्टिकल केस घेतली तर प्रत्येक वेळेस इफिशियन्सीची व्हॅल्यू कशी असते? 1 पेक्षा कमी असते. कायमचं डोक्यात ठेवा. चलो मी दुसऱ्या ऍप्लिकेशनकडे जातोय. कॉन्सन्ट्रेट केलं तर पुढचा कन्सेप्ट येतो तुमचा रेफ्रिजरेटरचा. देन इफ वी कन्सिडर अबाउट द रेफ्रिजरेटरची केस जर घेतली तर फक्त हीच सिस्टीम आहे, उलटी दाखवायची. इथे मी दाखवतोय बॉक्स म्हणजे आपण जो रेफ्रिजरेटर वापरतोय त्याचा बॉक्स म्हणतोय मी, आणि इथे मी दाखवतो कॉम्प्रेसर जो की वर्क डन करणार आहे, कॉम्प्रेसर असणार आहे. आणि मी इथे दाखवत असणार आहे सराउंडिंग म्हणतो मी, सराउंडिंग असणार आहे. मग आता व्हॉट हॅपन्स इन दॅट केस? दॅट हीट ऍब्सॉर्ब फ्रॉम द बॉक्स पासून हीट काय झाली? ऍब्सॉर्ब झाली. किती हीट ऍब्सॉर्ब केली? मी लेबल सुद्धा बदलत नाहीये. Q2 अमाऊंट ऑफ हीट काय झाली त्याने ऍब्सॉर्ब केली आहे. नेक्स्ट वन्स कॉम्प्रेसरने काही वर्क डन केलं आणि सगळी दोघांची मिळून ऍब्सॉर्ब केलेली हीट आणि कॉम्प्रेसरने वर्क डन केलं ते ऍब्सॉर्ब करण्यासाठी, मग त्याच्यामध्ये पण काही हीट तयार झाली ना. बिकॉज वी नो दॅट मेकॅनिकल एनर्जी वर्क डन कॅन बी कन्वर्टेड इन टू द हीट. मग त्याची हीट याची हीट आणि अशा दोघांच्या मिळून हीट त्याने सराउंडिंग मध्ये एमिट करून टाकली. देन दिस हीट इमिटेड इन अ सराउंडिंग इज अँड Q1 इमिट केली ती किती असणार आहे? Q1 असणार आहे. अँड देन वी कॅन से दॅट W इज इक्वल टू Q1 मायनस Q2. क्लिअर झालंय की हे महत्वाचं आहे. W इज इक्वल टू Q1 मायनस Q2 का म्हटलं मी? कारण Q2 प्लस W इज इक्वल टू Q1 आहे, दोघांची मिळून आहे. म्हणजेच मी इथे काय म्हटलं? दिस Q2 प्लस W इज इक्वल टू Q1 आहे आणि हा Q2 इकडे ट्रान्सफर केला तर W इज इक्वल टू किती येणार आहे? Q1 मायनस Q2. म्हणजे हा फॉर्म्युला तयार झाला. मला याची इफिशियन्सी सांगायची आहे. देन इट्स इफिशियन्सी बीटा इज इक्वल टू द आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. आउटपुट म्हणजे काय करायचं? तुम्हाला हीट काढायची होती आणि मग त्या केसमध्ये हीट काढली ती किती? Q2. त्याच्यासाठी इनपुट म्हणून काय दिलं? वर्क डन केलं. वर्क डनने डिवाइड केलं. फॉर्म्युले पाठ नका करू, सिस्टीम समजून घ्या. Q2 divided by W, or we can write this as a Q2 divided by what is the W? Q1 minus काय असणार आहे? Q2. झाला इफिशियन्सीचा फॉर्म्युला. और we can write this बीटा is equal to Q2 जागेवर लिहिणार मी T2, Q1 च्या जागेवर लिहिणार मी T1, Q2 जागेवर लिहिणार आहे T2. झाला फॉर्म्युला इफिशियन्सीचा. म्हणजे दिस अन इफिशियन्सी ऑफ अ रेफ्रिजरेटर. आणि तुम्ही फॉर्म्युला चेक करा ना. फॉर्म्युला चेक केला तर तुमच्या लक्षात येईल.
अरे याच्यामध्ये ही व्हॅल्यू आहे T1. T1 म्हणजे कशाचं टेम्परेचर आहे लक्षात आलं का तुम्हाला? इथे Q2 इथे T2 असणार आहे आणि इथे T1 असणार आहे. ओके, मग मला सांगा T1 कशाचं टेम्परेचर आहे? सराउंडिंगचं आहे. आणि त्याच्यानंतर T2 कशाचं असणार आहे? त्या बॉक्सचं टेम्परेचर असणार आहे. मग यांच्या व्हॅल्यू जर तुम्ही सबस्टिट्यूट केल्या तर यांचं सबट्रॅक्शनने डिवाइड केलं तर याची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असू शकते. म्हणून सगळ्यात मोठा डिफरन्स लक्षात घ्या. इन केस ऑफ अ हीट इंजिन इफिशियन्सी less than the 1 and in that one that efficiency may be greater than 1 पेक्षा जास्त असू शकेल. म्हणून त्या कन्सेप्टमध्ये हा एक पार्ट महत्त्वाचा असेल. त्याच्यावरनं लक्षात ठेवा, आपल्याला काही रिलेशन्स तयार करता येऊ शकतात. आणखीन त्या केसमध्ये आपण हे पण सांगू शकतो व्हॉट इज द रिलेशन. रिलेशन जर घ्यायचं असेल तर ते पण घेऊ शकता. जनरली रिलेशन नाही घेते आपण, पण तरी घ्यायचं तर आपल्याला इटा इज इक्वल टू 1/β+1. ॲक्च्युली हे दोन्ही सिस्टीम वेगळ्या आहेत. कुठेही रिलेशनचे प्रॉब्लेम जास्त दिसत नाही, पण जर तुम्हाला तयार करायचंच असेल या टेम्परेचरवरनं, इथे काय येणार आहे? T1 - T2 / T1 आहे आणि त्यांच्यावरनं हे रिलेशन तयार करायचं असेल देन दॅट कॅन बी रिटन लाईक दिस वन. या पद्धतीने ते रिलेशन लिहू शकता तुम्ही. विशेष असं काही नाही. दिस इज अन कन्सेप्ट ऑफ ए थर्मोडायनॅमिक्स. हा सगळा कन्सेप्ट आपण डिस्कस केला तो कशावर घेतलाय? थर्मोडायनॅमिक्सचा पार्ट. आणि त्याच्यानंतर मग आता थोडंसं रेडिएशनवर आपण फोकस करू की ज्याच्यावर तुम्हाला 12th डिपेंड होती आणि त्या 12th वरनं तुम्हाला काही क्वेश्चन्स त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. मग त्या रेडिएशनच्या फॉर्ममध्ये हीटचं जे रेडिएशन आपण घेतोय देन त्याच्या केसमध्ये आपल्याला डिस्कस करायचं एक किर्चॉफ्स लॉ, एक विन्स डिस्प्लेसमेंट लॉ, एक स्टीफन्स लॉ आणि एक न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. ओके, याच्यावर थोडंसं आपण आता फोकस करू. लक्षात येऊन जाईल तुम्हाला काय कन्सेप्ट बोलायचं आहे मला. इथे कॉन्सन्ट्रेट करा सगळ्यांनी. एक जो पार्ट येतो तुमचा तो असणार आहे तुमचा फर्स्ट कन्सेप्ट. एकदम सोपा. सपोज दिस इज ऑन वन सिस्टीम आणि मी सगळं कॉन्सन्ट्रेट करतो हीट रेडिएशनच्या केसमध्ये. हीट रेडिएशनवर फोकस करतोय. पहा कन्सेप्टमध्ये काय म्हटलंय? अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन इन्सिडेंट ऑन ए बॉडी इज अ क्यू. एकदम सोपा पार्ट. अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन इन्सिडेंट ऑन ए बॉडी इज अन क्यू. सम अमाऊंट ऑफ हीट गेट ॲब्सॉर्ब बाय द बॉडी. काही हीट त्या बॉडीने ॲब्सॉर्ब केली. सम अमाऊंट ऑफ हीट गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम ए बॉडी. काही हीट त्या बॉडीतून रिफ्लेक्ट झाली आहे. आणि सम अमाऊंट ऑफ हीट गेट ट्रान्समिटेड फ्रॉम ए बॉडी. काही हीट रेडिएशन. हीट म्हणताना मी हीट रेडिएशन म्हणतो हे लक्षात घ्या. हीट रेडिएशन ट्रान्समिटेड फ्रॉम ए बॉडी म्हणजे जेवढी हीट तुम्ही त्या बॉडीला हीट रेडिएशन तुम्ही बॉडीला प्रोव्हाइड केलं त्याच्यातलं काही हीट रेडिएशन त्या बॉडीने ॲब्सॉर्ब केलं. सम अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम द बॉडी अँड सम अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन गेट ट्रान्समिटेड फ्रॉम ए बॉडी. फ्रॉम दिस वन सगळ्यांना क्यूने डिवाइड केलं तर तुमचा फॉर्म्युला तयार होत असतो A + R + T इज इक्वल टू 1. व्हॉट इज द A? A इज अन अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन ॲब्सॉर्ब बाय बॉडी आउट ऑफ द टोटल हीट रेडिएशन इन्सिडेंट ऑन ए बॉडी. म्हणजे जेवढं हीट रेडिएशन त्या बॉडीवर इन्सिडेंट झालं त्याच्यापैकी किती हीट रेडिएशन त्या बॉडीने ॲब्सॉर्ब करून घेतलं हे कोण सांगतं? ए सांगतोय. अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन रिफ्लेक्टेड फ्रॉम ए बॉडी आउट ऑफ द टोटल हीट रेडिएशन इन्सिडेंट ऑन ए बॉडी इज अन आर अँड आउट ऑफ द हीट रेडिएशन ट्रान्समिटेड फ्रॉम ए बॉडी heat radiation transmitted from a body out of the total heat radiation incident on a body is an coefficient of transmission. मग हा कोएफिशिएंट ऑफ ॲब्सॉर्प्शन आहे, कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन आहे, कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन आहे. इफ वी सबस्टिट्यूट ऑल दॅट व्हॅल्यूज इन दॅट वन देन वी कॅन से दॅट A + R + T is equal to 1. If the body is a perfectly black body, बॉडी जर परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल तर ती बॉडी सगळीच्या सगळी हीट ॲब्सॉर्ब करते त्यावेळेस Aची व्हॅल्यू 1 असते. लक्षात ठेवा. बॉडी जर परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल. बॉडी जर परफेक्टली व्हाईट बॉडी असेल तर रिफ्लेक्शन इज ग्रेटर इन दॅट वन देन वी कॅन से दॅट R इज इक्वल टू 1. हे सगळं थेरॉटिकल सांगतोय. प्रॅक्टिकल केसमध्ये परफेक्टली ब्लॅक बॉडी दिस इज अन डिफिकल्ट वन्स. ओके, आपण पुढे जाऊन कन्सेप्ट डिस्कस करू ब्लॅक बॉडीचा. पण आता काय सांगतोय? परफेक्टली ब्लॅक बॉडी हे थेरॉटिकल कन्सेप्ट सांगतोय. परफेक्टली व्हाईट बॉडी म्हणजे परफेक्टली रिफ्लेक्शन इज देअर. R इज इक्वल टू 1 ची केस सांगितली आहे आणि ट्रान्समिशनच्या केसमध्ये त्याच्यावरनं व्हॅल्यू तुमच्या बदलत असतात. एक आणखीन एक ट्रान्समिशनच्या केसमध्ये आपण 2 पार्ट डिस्कस करत असतो. अथर्मनस बॉडी. अथर्मनस बॉडी म्हणजे काय रे? If the heat radiation does not transmitted from a body, athermalous body म्हणजेच heat radiation does not transmitted from a body. heat radiation बॉडी मधून ट्रान्समिट होतच नाही. सगळ्याच्या सगळं ॲब्सॉर्ब होतं नाहीतर रिफ्लेक्ट होऊन जातं. Then this body is called as athermalous body. Okay, the next ones पुढचा जर घेतला तर डायथर्मनस बॉडी. डायथर्मनस बॉडी म्हणजे काय रे? ओके, डायथर्मनस बॉडी म्हणजे काय? डायथर्मनस बॉडी म्हणजे काय? हीट रेडिएशन कॅन बी ट्रान्समिटेड फ्रॉम ए बॉडी.
हीट रेडिएशन ट्रान्समिट होऊ शकतं, सॉरी इथे काय येणार आहे तुमचं, होत नाही, म्हणून टीची व्हॅल्यू 0. नीट पहा, परत एकदा नीट पहा. अथर्मलस बॉडी म्हणजे हीट रेडिएशन ट्रान्समिट होत नाही, म्हणजे टीची व्हॅल्यू किती असणार आहे, 0 असणार आहे. आणि डायथर्मलस बॉडी म्हणजेच टी इज नॉट इक्वल टू 0. सम अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन कॅन बी ट्रान्समिटेड फ्रॉम बॉडी. त्या बॉडीमधून हीट रेडिएशन ट्रान्समिट होऊ शकतं, म्हणजे ती बॉडी कोणती झाली तुमची, डायथर्मलस बॉडी झाली. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर हे छोटे छोटे एमसीक्यू असतात, त्याच्यासाठी सांगतोय. त्याच्यानंतर एक छोटासा पॉईंट आपण घेतला होता, विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. विन्स डिस्प्लेसमेंट लॉ इज अ यूज टू फाइंड आउट ए टेम्परेचर ऑफ ए डिस्टन्स बॉडी. एखादी बॉडी डिस्टन्सला आहे, म्हणजे सन आहे, सन आपल्या अर्थपासून खूप लांबवर आहे आणि तुम्हाला अर्थवरून सनचं टेम्परेचर काढायचं आहे. एखादी बॉडी ठेवली आहे, हिटेड बॉडी आहे, खूप लांबवर ठेवलेली आहे आणि त्याच्यावरनं तुम्हाला इथे बसून त्या बॉडीचं टेम्परेचर काढायचं आहे. फॉर दॅट पर्पज वी यूज अ विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. त्यासाठी काय वापरता तुम्ही, विन्स डिस्प्लेसमेंट लॉ वापरताय. त्याच्यावर थोडासा फोकस करू आपण. याच्यावर काही एमसीक्यू असतात, a + r + t इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर हे कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन, हे लक्षात ठेवा. अथर्मलस बॉडीमध्ये सांगितलं हीट रेडिएशन कॅन नॉट बी ट्रान्समिटेड फ्रॉम ए बॉडी, म्हणजे टीची व्हॅल्यू 0 झाली. डायथर्मलसच्या केसमध्ये हीट रेडिएशन कॅन बी ट्रान्समिटेड फ्रॉम ए बॉडी, म्हणजे टीला काही व्हॅल्यू असू शकते. ओके, परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल, परफेक्टली व्हाईट बॉडी असणार आहे. ओके, हे कन्सेप्ट लक्षात घ्या. त्याच्या थोडंसं पुढे गेला तर मी म्हटलं तुम्हाला विन्स डिस्प्लेसमेंट लॉची केस असणार आहे. विन्स डिस्प्लेसमेंट लॉ मध्ये काय सांगताय तुम्ही, द मॅक्सिमम वेवलेंथ ऑफ ए इमिशन ऑफ ए लाईट फ्रॉम द हिटेड बॉडी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे कन्सेप्ट मध्ये काय सांगितलंय, दिस मॅक्सिमम वेवलेंथ ऑफ ए हिटेड बॉडी फ्रॉम ए डिस्टन्स पासून जर त्या हिटेड बॉडीने काही वेवलेंथ, काही वेव्स इमिट केल्यात, इट्स मॅक्सिमम वेवलेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी. म्हणजे कन्सेप्ट तुम्ही घेतला होता, आठवत असेल तुम्हाला, आपण असे ग्राफ दाखवले होते. ग्राफ दाखवताना म्हटलं होतं, इफ द टेम्परेचर इज अ लेस, याचं टेम्परेचर 800 केल्विन असेल, देन दॅट ग्राफ कॅन बी ड्रॉन लाईक दिस वन. त्यांच्यामध्ये इमिशन जे होतं हे वेगवेगळ्या वेवलेंथचं होत असतं. इथे वेगवेगळ्या वेवलेंथ आहेत आणि या वेगवेगळ्या वेवलेंथचं इमिशन त्याच्या केसमध्ये एनर्जी इमिट होत असते त्या फॉर्ममध्ये. मग काही वेवलेंथच्या फॉर्ममध्ये, म्हणजे या वेवलेंथच्या फॉर्ममध्ये ही सगळ्यात जास्त एनर्जी इमिट केली त्याने, आणि या कमी वेवलेंथच्या फॉर्ममध्ये ही यांची वेवलेंथ कमी आली, त्यांच्या फॉर्ममध्ये एनर्जी सुद्धा कमी इमिट केली. जास्त वेवलेंथच्या फॉर्ममध्ये एनर्जी कमी इमिट केली, पण या वेवलेंथच्या फॉर्ममध्ये सगळ्यात जास्त एनर्जी इमिट केली. समजताय? म्हणून त्याला वेवलेंथ ॲट विच द मॅक्सिमम एनर्जी गेट इमिटेड. ही वेवलेंथ म्हणजे कोणती आहे की मॅक्सिमम एनर्जी काय झाली आहे, इमिट झाली आहे. अँड देन दिस इज अन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी. असं का म्हटलं ते समजून घ्याईल. जर समजा मी टेम्परेचर बॉडीचं वाढवलं तर त्याच्यामध्ये सुद्धा इमिशन होणार आहे, पण दॅट ग्राफ कॅन बी ड्रॉन लाईक दिस वन्स. तर तुमच्या लक्षात येईल, अरे या केसमध्ये तुमची ही जी वेवलेंथ आहे ना, की ॲट दॅट टाइम मॅक्सिमम एनर्जी गेट इमिटेड, दॅट गेट डिक्रीज, कमी झाली आहे. अजून जर टेम्परेचर वाढवलं बॉडी तर या वेवलेंथच्या फॉर्ममध्ये एनर्जी इमिट जास्त होते. आणि जसं जसं टेम्परेचर तुम्ही वाढवत जाताय, इथे T1 घेतलं, इथे T2 घेतलं, इथे T3 घेतलंय, जसं जसं टेम्परेचर वाढवताय, देन दॅट एनर्जी इमिटेड इन द फॉर्म ऑफ ए सम वेवलेंथ इज अन मॅक्सिमम वन, देन दिस इज अन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दिस वन. ही कमी कमी होते, टेम्परेचर वाढलं तर ही कमी होते. म्हणून कन्सेप्टमध्ये सांगितलंय द मॅक्सिमम एनर्जी इमिटेड इन द फॉर्म ऑफ ए वेवलेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. और वी कॅन से दॅट दिस लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू द विन्स constant 1/T or Wiens constant is equal to lambda into T ची केस असणार आहे. हे कन्सेप्ट झाला. जर समजा तुम्हाला कधी कधी यांचे फॉर्म्युला, यांच्या युनिट विचारलं, युनिट काय सांगणार तुम्ही, वेवलेंथ आहे. वेवलेंथ म्हणजे काय असणार आहे, मीटर. टेम्परेचर आहे, केल्विन्समध्ये सांगताय तुम्ही. जर समजा याचे डायमेन्शन्स तुम्हाला मेन्शन करायचे असेल, वेवलेंथ आहे म्हणजे लेंथ आहे, L1 असणार आहे, टेम्परेचर आहे K1 असणार आहे. झाला कन्सेप्ट. कधी थिटा वापरतात नोटेशन टेम्परेचरसाठी, मीन्स त्यांचे डायमेन्शन सुद्धा तुम्हाला फाइंड आउट करता येऊ शकतात. आणि मग पहा, जर सपोज सन असेल, सनपासून ज्या वेवलेंथच्या फॉर्ममध्ये जास्तीत जास्त एनर्जी आपल्याकडे येते, ती वेवलेंथ आपण इथे बसून जर मेजर केली तर तुम्हाला सनचं टेम्परेचर पण काढता येईल का नाही. म्हणजे थोडक्यात लक्षात येतं तुम्हाला, वी कॅन फाइंड आउट ए टेम्परेचर ऑफ ए डिस्टंट ऑब्जेक्ट बाय युझिंग अन विन्स कॉन्स्टंट. जर तुम्हाला असा क्वेश्चन आला की त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्टंट ऑब्जेक्टचं टेम्परेचर काढायचं आहे, त्याच्यामध्ये वेवलेंथ दिलेली आहे तुम्हाला की इन द फॉर्म ऑफ दिस वेवलेंथ मॅक्सिमम एनर्जी गेट इमिटेड, जास्तीत जास्त एनर्जी इमिट होते, त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता दिस इज अन टेम्परेचर ऑफ ए बॉडी. ते टेम्परेचर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. एक एक्झाम्पल्स मी सांगतो तुम्हाला. एक्झाम्पल असं असणार आहे, सपोज जर माझ्याकडे 2 आयर्नचे बॉल आहेत किंवा आयर्न,
राऊंड आहेत. ओके, स्पेअर असतील आणि या स्पेअरला मी काय केलं, हीट केली. एकाला कमी हीट केली, एकाला जास्त हीट केली. तुम्हाला दिसत नाही कोणाला कमी कोणाला जास्त, फक्त त्यांना हीट दिली. झालं काय, ज्यावेळेस तुम्ही डिस्टन्सवरून हे ऑब्झर्व करताय, एकाला एक स्पेअर दिसतो तो रेड कलरचा दिसतोय आणि दुसऱ्यासाठी हा स्पेअर दिसतोय तो ब्ल्यू कलरचा दिसतोय. मला सांगा कोणाचं टेम्परेचर जास्त आहे, कोणाचं टेम्परेचर जास्त आहे? दॅट कॅन बी आयडेंटिफाय बाय युझिंग अन विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. जर आपल्या डोक्यामध्ये काय असतं, अरे रेड हॉट झाला म्हणजे टेम्परेचर जास्त आहे, नाही. कन्सेप्ट काय सांगतोय तुमचा, कन्सेप्ट सांगतोय इफ दिस कलर बिकम्स दिस गेट ऑब्झर्व ॲज अन ब्ल्यू हिटेड बॉडी. ब्ल्यू कलर नाही म्हणत मी तुम्हाला, नाही तर पेंट केला ब्ल्यू कलरचा, रेड कलरचा पेंट नाही म्हणत मी तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही हीट देताय त्यावेळेस तो ऑब्झर्व झालेले कलर्स आहेत. आणि इफ इट दॅट गेट ऑब्झर्व ॲज अन ब्ल्यू देन इट्स टेम्परेचर इज अन ग्रेटर. त्याचं टेम्परेचर कसं असणार आहे, जास्त असणार आहे. का जास्त? बिकॉज वी नो दॅट लॅम्बडा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टी, म्हणजे टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. मग ज्याची वेवलेंथ कमी त्याचं टेम्परेचर जास्त. सगळ्यात वेवलेंथ कोणाची आहे तुम्हाला माहिती आहे, कमी आहे. विबगॉयर 7 कलर्स, 7 कलरमध्ये सगळ्यात कमी वेवलेंथ कोणाची आहे, व्हायलेटची. सगळ्यात जास्त वेवलेंथ कोणाची आहे, रेडची. मग रेडची वेवलेंथ जास्त म्हणजे टेम्परेचर कमी. मग वेवलेंथ जास्त, रेडची वेवलेंथ जास्त म्हणजे टेम्परेचर कमी. आणि जसं जसं तुमचे हे कलर या बाजूने तुम्ही शिफ्ट होतायत, रेडकडून व्हायलेटकडे शिफ्ट होताय, ॲट दॅट टाइम हिअर वी से दॅट दिस ब्ल्यू कलर ऑब्झर्व झालाय, म्हणजे वेवलेंथ कमी झाली. वेवलेंथ कमी झाली म्हणजे टेम्परेचर वाढलंय ना, म्हणून त्याच्यावरनं तुम्हाला त्याचं टेम्परेचर आयडेंटिफाय करता येऊ शकतं. आणि जर ही वेवलेंथची व्हॅल्यू याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली तर त्याच्यावरनं तुम्हाला टेम्परेचर मिळतं, कारण हा विन्स कॉन्स्टंट आहे, व्हॅल्यू माहीत आहे. हे झालं एक कन्सेप्ट. त्याच्यानंतर आणखीन एक कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये, इमिसिव्ह पॉवरचा. व्हॉट इज अन इमिसिव्ह पॉवर? इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय, अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन, अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन इमिटेड फ्रॉम ए बॉडी, अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन इमिटेड फ्रॉम ए बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम इट्स कॉल्ड ॲज अ इमिसिव्ह पॉवर. काय म्हटलं नीट आहे का? अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन इमिटेड फ्रॉम ए बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम इट्स कॉल्ड ॲज अ इट्स कॉल्ड ॲज अ इमिसिव्ह पॉवर. याला काय म्हटलं आपण, इमिसिव्ह पॉवर म्हटलं. मग तुम्ही म्हणणार ॲब्सॉर्प्टिव्ह पॉवर पण असते, बरोबर आहे ना. ॲब्सॉर्प्टिव्ह पॉवर कशाला म्हणायचं, अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन ॲब्सॉर्ब बाय बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम इट्स कॉल्ड ॲज ॲब्सॉर्प्टिव्ह पॉवर. एक ॲब्सॉर्प्टिव्ह पॉवर पण असते, एक इमिसिव्ह पॉवर पण असते. जनरली आपण इमिसिव्हकडे जास्त फोकस करतोय. काय म्हटलं नीट आहे का? जर समजा माझ्याकडे ही बॉडी आहे आणि याचा सरफेस एरिया ए आणि टाइम टी मध्ये त्याने किती हीट इमिट केली, हीट रेडिएशन इमिट केलं, दिस इज कॉल्ड ॲज अ इमिसिव्ह पॉवर. त्याला काय म्हणताय तुम्ही, इमिसिव्ह पॉवर म्हणताय. म्हणून म्हटलंय अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन इमिटेड फ्रॉम ए बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम इट्स कॉल्ड ॲज अ इमिसिव्ह पॉवर. त्याला इमिसिव्ह पॉवर म्हटलंय. मग त्याचं युनिट वगैरे तुम्ही लिहू शकता, विशेष काय नाही. हीट आहे, जूल आहे, एरिया मीटर स्क्वेअर आहे, टाइम सेकंडमध्ये असणार आहे, त्यांचे युनिट घेऊ शकता, विशेष काय नाही. त्याच्या पुढे जर गेला तर त्या बॉडीने किती ही इमिसिव्ह पॉवर असणार आहे विथ रिस्पेक्ट टू ब्लॅक बॉडी. कारण ब्लॅक बॉडीचा कन्सेप्ट असा आहे का, प्रत्येक बॉडीसाठी किर्चॉफ्सने पुढे जाऊन सांगितलेलं आहे, सायंटिस्ट किर्चॉफ से दॅट द अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन ॲब्सॉर्ब बाय बॉडी इज इक्वल टू द अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन इमिटेड फ्रॉम ए बॉडी. म्हणजेच ॲब्सॉर्प्शन इज कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ इमिशन. कोइफिशियंट ऑफ इमिशन, कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ इमिशन. म्हणजे जेवढी हीट ती बॉडी ॲब्सॉर्ब करत असते तेवढीच हीट काय करत असते, ती बॉडी इमिट सुद्धा करत असते. मग ब्लॅक बॉडी सगळ्यात जास्त हीट ॲब्सॉर्ब करते, म्हणजे ब्लॅक बॉडी सगळ्यात जास्त हीट इमिट पण करणार. म्हणजे सगळ्यात जास्त इमिसिव्ह पॉवर कोणाची असणार आहे, ब्लॅक बॉडीची. आणि जर त्या ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर सगळ्यात जास्त आहे, देन वी कम्पेअर द ऑर्डिनरी बॉडी विथ रिस्पेक्ट टू ब्लॅक बॉडी. कंपॅरिझन करायचं असतं ना. समजा मला मार्क्स पडले असेल 80 मार्क्स पडलेत, मला 80 मार्क्स पडलेत, मग मी कोणाशी कम्पेअर करणार, मी 100शी कम्पेअर नाही करत. आपल्या वर्गामध्ये टॉपर कोण आला रे, किंवा माझा मित्र कोण आहे, मग त्या मित्राला पडले असेल 95, मग मी कोणाशी कम्पेअर करणार, 95शी कम्पेअर करतो. लाईक दॅट वन्स. म्हणजे सगळ्यात जास्त इमिशन कोणाचं आहे, ब्लॅक बॉडीज. मग आपण त्या बॉडीचं ऑर्डिनरी बॉडीचं कंपॅरिझन कोणाशी करणार, ब्लॅक बॉडीशी. म्हणजेच कोइफिशियंट ऑफ इमिशन, नीट आहे का, कोइफिशियंट ऑफ इमिशन किंवा त्याला म्हणतात इमिसिव्हिटी इज इक्वल टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ ए ऑर्डिनरी बॉडी डिवाइडेड बाय इमिसिव्ह पॉवर ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी. इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी डिवाइडेड बाय इमिसिव्ह पॉवर ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी, म्हणजेच ई डिवाइडेड बाय ईबी. त्यालाच म्हणायचं इमिसिव्हिटी किंवा कोइफिशियंट ऑफ इमिशन. क्लिअर आहे नक्की. हा एक पार्ट महत्वाचा असेल. त्याच्यापेक्षा थोडंसं पुढे जा. पुढच्या कन्सेप्टकडे जर गेला तुम्ही, ए इज इक्वल टू ई ची केस येऊन जाते तुमची. आणखीन एक पार्ट आपल्याला डिस्कस करायचा, स्टीफन्स लॉ. व्हॉट इज द स्टीफन्स लॉ? सायंटिस्ट स्टीफन्स डिस्कस अबाउट द वन लॉ. ऍक्च्युली सायंटिस्ट स्टीफन्स डिस्कस फॉर द ब्लॅक बॉडी. कोणासाठी डिस्कस केला? ब्लॅक बॉडीसाठी डिस्कस केला.
काय सांगितलं लॉ? द इमिसिव्ह पॉवर ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ ए ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी. एखाद्या परफेक्टली ब्लॅक बॉडी ची इमिसिव्ह पॉवर किती असणार आहे? दिस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ ए ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी. त्या बॉडीच्या ॲब्सोल्यूट टेम्परेचरवर डिपेंड असणार, फोर्थ पॉवरला डिपेंड आहे. Or we can say that E is equal to sigma into T raised to 4. Sigma is a Stephen's constant. Sigma is a Stephen's constant. जर तुम्हाला सिग्माचं युनिट वगैरे फाइंड आउट करायचं असेल तर सिग्मा इज इक्वल टू E डिवाइडेड बाय T raised to 4. E काय आहे? E is not energy. It is an emissive power. Emissive power चा फॉर्म्युला काय आहे? अमाउंट ऑफ हीट इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. मग त्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यू टाका आणि त्याच्यावरनं तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतं, त्याचं युनिट काढता येईल, त्याचं डायमेन्शन काढता येईल. विशेष काही नाही, ट्राय करा त्याला. देन दिस इज अन इमिसिव्ह पॉवर. इमिसिव्ह पॉवर E इज इक्वल टू सिग्मा इंटू T रेज टू 4. पण ही जर बॉडी तुम्ही सराउंडिंग मध्ये ठेवली तर सराउंडिंगच्या टेम्परेचरवर सुद्धा डिपेंड आहे ना, त्याने किती ॲब्सॉर्ब करायचं आहे. म्हणजे समजा तुम्ही पाहिलं असेल, थंडी असेल, हिवाळा असेल, तर अशा वेळेस आपल्याकडे जो चहा असतो तो लवकर थंड होतो. का? कारण सराउंडिंगचं टेम्परेचर खूप कमी असतं. उन्हाळ्यामध्ये लवकर थंड होत नाही कारण सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त आहे. म्हणजेच मला सांगा, जे इमिशन होतं, हीट जी बाहेर पडते, ही कोणावर डिपेंड आहे? सराउंडिंगच्या टेम्परेचरवर आहे. म्हणून हा जर सराउंडिंगसाठी वापरायचा असेल, हे एका बॉडीसाठी झालं, पर्टिक्युलर बॉडीसाठी, आणि ही बॉडी जर मी सराउंडिंगमध्ये ठेवत असाल तर अशा वेळेस तुमच्याकडे फॉर्म्युला तयार होत असतो, E इज इक्वल टू सिग्मा इंटू T रेज टू 4 मायनस T0 रेज टू 4. संपला. दिस फॉर्म्युला इज यूज फॉर द कोणासाठी वापरायचं? ब्लॅक बॉडीसाठी. हे जर तुम्हाला ऑर्डिनरी बॉडीसाठी वापरायचं असेल तर पहा, ही इमिसिव्ह पॉवर कोणासाठी झाली? हे सगळं ब्लॅक बॉडीचं आहे. आणि हे जर ऑर्डिनरी बॉडीसाठी वापरायचं असेल तर तुमच्याकडे फॉर्म्युला येतो EB इज इक्वल टू द, EBला इकडे घ्या, Eला इकडे ट्रान्सफर करा, E डिवायडेड बाय काय असणार आहे? E असणार आहे. मग मी हे सगळं ब्लॅक बॉडीसाठी आहे ना, ब्लॅक बॉडीसाठी आहे ना, ब्लॅक बॉडीसाठी आहे. हे जर मला ऑर्डिनरी बॉडीसाठी कन्वर्ट करायचं असेल तर EBची व्हॅल्यू ही ऑर्डिनरी बॉडीची इमिसिव्ह पॉवर आणि ही ब्लॅक बॉडीची. मग मी EB इज इक्वल टू E डिवायडेड बाय E टाकलं तर चालेल का नाही? आणि हा E जो आहे हा इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, म्हणजे इमिसिव्ह पॉवर ऑफ ए ऑर्डिनरी बॉडी, ही कोणती बॉडी झाली आता? ऑर्डिनरी बॉडी झाली, इज इक्वल टू E इंटू सिग्मा इंटू T रेज टू 4 मायनस T0 रेज टू 4. विशेष काहीही नाही. तुम्हाला जर इमिसिव्ह पॉवर विचारलं तर याने कॅल्क्युलेट करता येईल. ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, तुम्हाला बॉडीचं टेम्परेचर देतात, सराउंडिंगचं टेम्परेचर देतात आणि इमिसिव्हिटी प्रोव्हाइड केलेली असेल. आणि जर समजा तुम्हाला इमिसिव्ह पॉवर नाही विचारली, तुम्हाला अमाऊंट ऑफ हीट विचारली, दॅट गेट इमिटेड फ्रॉम ए बॉडी, हीट जर विचारली तर इमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला आहेच आहे तुमच्याकडे. मग इमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला टाकायचा, Q डिवायडेड बाय AT इज इक्वल टू द E इंटू सिग्मा इंटू T रेज टू 4 मायनस T0 रेज टू 4. झाला कन्सेप्ट. नुसतं हीट विचारलं तर Q इकडे ठेवा, AT ला जाऊ दे इकडे. कधी कधी अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन इमिटेड पर युनिट टाइम असं म्हणतात किंवा पर सेकंड असं म्हणतात. मग Q आपण T ठेवायचा, टाइम ठेवायचा. पर युनिट एरिया म्हटलं असेल, अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन पर युनिट एरिया म्हटलं असेल तर Q आपण A ठेवायचा, T जाऊ द्या तिकडे. मीन्स लाईक दॅट वन्स वी कॅन फाइंड आउट दिस. T काय आहे? हा टाइमचा आहे, हे T ॲब्सोल्यूट टेम्परेचर आणि हा T टाइमचा आहे. हे लक्षात ठेवा, त्याच्यावरनं ते तुम्हाला सॉल्व्ह करता येऊ शकतं. दिस इज अन स्टीफन्स लॉ. दिस अन व्हेरी युजफुल, यूज फॉर द ब्लॅक बॉडीसाठी वापरला आणि त्याचंच कन्व्हर्जन नंतर कशामध्ये करता येईल? तुम्हाला ऑर्डिनरी बॉडीसाठी करता येईल. विशेष काही नाही. आणि आणखीन एक कन्सेप्ट होता तुमचा न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगचा. त्याचे प्रॉब्लेम्स आहेत, तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली आहे तर त्या प्रॉब्लेम्स काय करायचे परत एकदा व्यवस्थित पहा. अमाऊंट ऑफ हीट losses with respect to time is directly proportional to excess temperature of the body over the surrounding, or we can say that rate of fall of temperature with respect to time is directly proportional to excess temperature of the body over the surrounding, where the excess is in small ones. याच्यावरचे न्यूमरिकल्स आहेत, ते न्यूमरिकल चांगले सॉल्व्ह करायचे. कंपॅरिझनचे आहेत, सराउंडिंगचं टेम्परेचर असेल θ0, बॉडीचं टेम्परेचर θ असेल. कधी कधी दोन टेम्परेचर देतात, एक 52 पासून तर ते 48 होत आहे. अशा वेळेस तर दोघांचं काय करायचं? मीन काढावं लागतं तुम्हाला. d θ म्हणजे काय? चेंज इन टेम्परेचर. 52चं 48 झालं, 52 मायनस 48 म्हणजे चेंज इन टेम्परेचर. किती वेळात झालं? 5 सेकंदात झालं, 5 मिनिटात झालं. टाकून द्या, सबस्टिट्यूट करा. आणि याच्यावरनं तुम्हाला सराउंडिंगचं टेम्परेचर काढता येतं, बॉडीचं टेम्परेचर कॅल्क्युलेट करता येतं. दीज आर द कन्सेप्ट यूज इन दॅट वन. त्यांच्यामध्ये हे कन्सेप्ट वापरता येऊ शकतात. समस्या नक्की सगळ्यांना? हे सगळे जे पार्ट येतो हे खूप महत्त्वाचं आहे आणि इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि सोपा पण आहे. ओके, त्याच्यावर थोडंसं फोकस करा. आज क्वेश्चन जे तुम्हाला सॉल्व्ह करायचे स्टीफन्स लॉचे आहेत, न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगचे असणार आहेत, त्याच्यानंतर थर्मोडायनेमिक्सचे लॉज जे घेतलेत आपण, त्यांचे जे ॲप्लिकेशन सांगितले त्याचे पण क्वेश्चन सॉल्व्ह करायला घ्या. ओके, आणि मध्ये काही कन्सेप्ट सांगितलं तुम्हाला
थर्मोडायनॅमिक्सचा सेकंड लॉ सांगितला, त्याच्यामध्ये रेफ्रिजरेटर आणि हीट इंजिनचा पार्ट आहे, त्याच्यावर काही क्वेश्चन्स असणार आहेत. तर ते सगळे सॉल्व करा. काही अडचण आली तर व्यवस्थित पहा, काही अडचण आली तर विचारू शकता तुम्ही. ओके फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच. ओके.